पावसानेच पिकवलं आणि पावसानेच कुजवलं। महापुराच्या पाण्याचा ऊस उत्पादनाला बसणार फटका, उत्पादनात होणार मोठी घट, ऊस उत्पादक अडचणीत। गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी पात्राबाहेर आल्यानं नदीकाठच्या शेकडो एकरातील ऊस शेतीत शिरलाय। 10 दिवस ऊस पाण्याखाली राहिल्यानं तो कुजण्याचा धोका निर्माण झालाय। उत्पादनात मोठी घट होणार आहे। वर्षभर शिवारात राबून पिकवलेले ऊस पीक जोरदार पावसानं वाया जाणार असल्यानं उत्पादकांच्या तोंडचं पाणी पळालंय। त्यामुळे आर्थिक फटका बसणार असून पुढील वर्षाचा आर्थिक ताळमेळ घालताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होणार आहे। जून महिन्यात जिल्ह्यात पडलेला पाऊस ऊस पिकासाठी पूरक होता, परंतु जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील सर्वच धरणं तुडुंब भरली, तर राधानगरी, वारणा, तुळशी या धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात गेलेला पाण्याचा विसर्ग यामुळे जिल्ह्यावर महापुराचं संकट आलंय। नदीकाठचा उभा ऊस पाण्यात बुडाल्यानं ऊसाची पानं तांबडी भडक झालीत। शिवाय बहुतांश ऊस पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला। त्यातच जोरदार वाऱ्यामुळे उभं ऊस पीक उन्मळून पडलंय। 8 ते 10 दिवस ऊस पाण्याखाली राहिल्यानं आणि ऊसाच्या सरीत पाणी साचल्यानं ऊसाची वाढ खुंटणार आहे। त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून आगामी गळीत हंगामही अडचणीत येणार आहे। महापुराचं संकट सरलं असलं तरी पुढील काळ शेतकऱ्यांसाठी कठीण असणार आहे हे निश्चित। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे 10-15 दिवसात नदीकाठच्या रानाला जमिनीला ऊस पिकाला पूर आल्यामुळे ऊस पिके कुजलेले आहेत। तरी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचा फटका बसलेला आहे। तरी आर्थिक अडचणीत शेतकरी अडचणीत आलेला आहे। तरी ताबडतोब पंचनामे करून ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा। सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पूरबाधित शेतकऱ्यांकडून होऊ लागली। जिल्ह्यात सुमारे 1 ते 1.5 लाख हेक्टरमध्ये ऊस पीक असून बहुतांश ऊस नदीकाठच्या भागात आहे। महापुरावेळी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडून शेजारच्या ऊस शेतीत शिरलं होतं। परिणामी नदीलगतच्या शेकडो एकरातील ऊस पीक 8 ते 10 दिवस पाण्याखाली राहिले असून ऊस कुजण्याचा धोका कायम आहे। त्यामुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्यानं पुढील गळीत हंगाम अडचणीत येणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।